14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? हा फक्त खेळ आहे की त्यामागे काही शास्त्रीय कारण दडलंय? संक्रांत म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पारंपरिक रंगबिरंगी पतंग उडवण्याचा उत्सव. घरातील लहान थोर मंडळी आपल्या छतावर जाऊन सकाळ संध्याकाळी पतंग उडवतात. पण पतंग उडवणे हा केवळ खेळ आहे की त्यामागे काही शास्त्रीय कारण आहेत? हे आपल्याला माहीत नसेल तर आजच्या संक्रांत विशेष मालिकेत आपण ते समजून घेणार आहोत. संक्रांतीनंतर सूर्यदेव उत्तरायण प्रवेश करतात. या काळात पृथ्वीवर पडणारे सूर्यकिरण हे सौम्य आणि आल्हाददायक असतात. तसंच ते व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्वचेला पोषक ठरतात. आपण जेव्हा सकाळी किंवा सायंकाळी पतंग उडवतो तेव्हा आपलं शरीर कोवळ्या उन्हात असतं. त्यामुळे शरीराला गरजेचा असलेला व्हिटॅमिन डी हा घटक मिळतो.